नमस्कार. कार ॲसेसरीज म्हटलं की त्याच्या खर्चाला कुठल्याही प्रकारचं लिमिट नसतं. तुम्ही जेवढे हौशी तेवढी तुमची कार सुंदर दिसू शकते आणि अक्षरशः गाड्यांवर, गाड्यांच्या इंटिरियरवर, गाड्यांच्या एक्सटिरियरवर लाखो रुपये खर्च करणारे हौशी लोक असतात आणि त्या माध्यमातून कार ॲसेसरीजचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात बहरतो आणि हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने हा लोकांना आवडत असतो. तर आज कार ॲसेसरीजमधले अक्षरशः गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं, या व्यवसायामध्ये 26 वर्ष स्वतःचं नाणं ज्यांनी खणखणीत वाजवलेलं आहे असे श्री सुनील वाळंज आत्ता आपल्यावर आहेत. सुनीलजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. कार ॲसेसरीजचे गुरु असं मी तुम्हाला म्हटलं आहे, पण काय सांगाल, काय व्याप्ती आहे या व्यवसायाची? काय काय करून घ्यायला लोक तुमच्याकडे येतात? सर, गाडी बोलली की हे आपल्या घरातलं इंटिरियर जसं आपण करतो त्याप्रमाणेच ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये खूप हौस असते, त्याच्यामध्ये खूप काही लोकांना खूप काही करायचं असतं. त्याला शेवट एंड हा बोलू नाही नसतोच कधी पण. त्यामध्ये जशी गाडी शोरूम घेऊन आल्यानंतर अगदी सीट कवर पासून मॅटिंग आहे, सीट मडफ्लॅप आहे, बेसिक गरजा, स्टेअरिंग कवर्स आहेत, ग्लास फिल्मिंग आहे, सीट कवर्स, रिमोट लॉकिंग, रिव्हर्स कॅमेरा, रिव्हर्स सेन्सर, पेंट प्रोटेक्शन फिल्म आता नवीन चालू झाले, त्याला आम्ही PPF हा प्रकार बोलतो. त्यामध्ये प्रचंड प्रकारच्या व्हरायटी येतात त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे टेफ्लॉन कोटिंग येतं, सिरॅमिक कोटिंग आहे. त्याच्यामध्ये जसं हल्ली DVR लोक लावतात, फ्रंट DVR, रिअर DVR, की जे सिक्युरिटी पॉईंट ऑफ रोडवर जेव्हा गाड्या चालतात तेव्हा काही इन्सिडेंट होतात, ते रेकॉर्ड होण्यासाठी या प्रोडक्टचा खूप यूज केला जातो. आता जे आपल्या लोकांमध्ये ह्या गोष्टीचा आता अभाव आलेला आहे, कळालेला आहे लोकांना की आपल्याला DVR ह्या गोष्टी लावल्या गेल्या पाहिजे मार्केटमध्ये, जे पूर्वी कुणाला माहीत नव्हतं. जो माणूस एब्रॉडला गेलेला आहे त्याच माणसाला DVR हा प्रकार माहीत होता आणि वर्षातून 1-2 प्रोडक्ट विकले जात होते. आता असं झालं की आठवड्यातून 10 ते 15 प्रोडक्ट विकले जातात या गोष्टीमध्ये. साधारणपणे काय व्याप्ती आहे सर या व्यवसायाची? किती, कुठल्या एज ग्रुपचे लोक जास्त करून तुमच्याकडे असतात? सर, याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडे सर जे काही माझे कस्टमर आहेत त्यांचे अगदी 6 वर्षाचा मुलगा सुद्धा इतका ॲग्रेसिव्ह असतो की त्याला खूप क्युरियोसिटी असते, त्याला खूप काही तो स्टडी करून आलेला असतो. पण साधारण जनरली एक 18, 20, 22 वर्षापासून ते माझ्याकडे 80-85 वर्षापर्यंतचे माझे ग्राहक आहेत की जे रेग्युलर त्यांच्या गाड्या घेऊन येतात, फोन करतात आणि त्यामध्ये प्रचंड व्यापी, त्याला इज नेव्हर एंड असं आपण बोलू शकतो सर याला. म्हणजे आता गाडी घेतली की सर्वप्रथम आपल्या डोक्यात येतं याची व्हील कॅप लावली पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर मग त्याचे जे आरसे असतात ते थोडेसे बदलावे लागतात. ओव्हरऑल कारचं रूप गेल्या वर्षात, काही वर्षात खूप बदललंय का सर? अगदी बरोबर, प्रचंड प्रमाणात. तुम्ही ज्यावेळेस सुरू केलं 1998ला, तेव्हापासून आणि आता याच्यामध्ये कार ॲसेसरीजच्या व्यवसायात काय फरक जाणवतो सर? नाही, 1998, 99, 2005 पर्यंत गाडी ही फक्त बेसिक लोकांची गरज होती. लोकांना गरज आहे तोच माणूस विकत घेत होता आणि तेव्हा त्याची 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंतची त्याची गाडी घेण्याची कॅपॅसिटी प्रमाणे घेत होता. आणि हे गाड्यांमध्ये काही फिटिंग येत नव्हते अनलेस अनटिल गाडी इंजिन सीट सोडलं, दरवाजे सोडले, काही येत नव्हते. आणि प्रत्येक गोष्ट कस्टमरला बाहेरून करून घ्यावी लागत होती. जसं त्यात ग्रिल येत होते, सेफ्टी ग्रिल येत होते किंवा मडफ्लॅप, मॅटिंग, सीट कव्हर्स होते, म्युझिक सिस्टम येत नव्हती. अगदी साधा अँटिनापासून सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेर करून घ्याव्या लागत होत्या. आज थोडं चित्र चेंज झालेलं आहे गेल्या ह्या 5-7 वर्षामध्ये. आता गाडी टॉप अँड मॉडेल घ्यायला लागली. लोकांची कॅपॅसिटी आता ते लोक 25, 30, 35, 40 लाख, 50 लाख लोकांना काहीच वाटत नाही घेताना. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता गाडीमध्ये लागून येतात, फिटेड येतात त्याच्यामध्ये. आतापर्यंत मला सांगा, सगळ्यात जास्त स्पेंडिंग तुम्ही कितीपर्यंत केलेलं आहे एखाद्या गाडीवर? म्हणजे आपण फिटमेंट बोलतो, राईट, ॲसेसरीजमध्ये. ॲक्सेसरीज सर मी साधारण 1,80,000 पर्यंतची मी फिटिंग केलेली आहे मॅक्सिमम. अच्छा, ओके. आणि काय म्हणजे लोकांची काय हल्ली मानसिकता असते ही गाडी घ्यायची, बेसिक मॉडेलची गाडी घ्यायची, नंतर तुमच्याकडे यायचं, कारण तुमच्याकडे ज्या ॲसेसरीज मिळतात या तुलनेने स्वस्त आणि क्वालिटीमध्ये बेस्ट असतात. करेक्ट आहे? तर किती फरक पडतो साधारणपणे बेसिक मॉडेलची गाडी घेतली आणि नंतर तुमच्याकडे ॲसेसरीजसाठी आल्यानंतर? सर, आता रविवारचंच उदाहरण आहे. रविवारी माझ्याकडे अमरावतीबाजूला अकोल्यावरून डॉक्टर
आलेले होते फिटिंग गाडीसाठी. नेक्सॉन गाडी होती त्यांची. त्या गाडीला त्यांना अँड्रॉइड लेटेस्ट सिस्टम पाहिजे होती. त्यांचं क्लिअर होतं की त्यांना पैशामध्ये कॉम्प्रोमाइज नको होती, त्यांना क्वालिटी पाहिजे होती. त्यांनी तिकडेही खूप इन्क्वायरी केलेली होती, अमरावती, नाशिक ह्या साईडला सुद्धा. तर त्यांना मी जे काही प्रोडक्ट दिलं की त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांना 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत ते प्रोडक्ट सांगितलं जात होतं, ज्यात अँड्रॉइड होतं, 360 डिग्री कॅमेरा होता, सीट कव्हर होते. पण आज मी तीच फिटिंग त्यांची मी 68,000 मध्ये सगळं फिटिंग करून दिलं, जे सर्वात टॉप क्वालिटीचंच होतं. त्याच्यात कोणत्याच गोष्टीची कॉम्प्रोमाइज नव्हते. तुम्ही काय सजेस्ट कराल की गाडी टॉप एंडची घ्यायची की साधारणपणे मिड व्हर्जनची गाडी घ्यायची, नंतर तुमच्याकडे येऊन ॲक्सेसरीज फिट करायच्या, ही गाडी टॉप एंडचीच घ्यायची? काय सांगा तुम्ही? मी ऑलवेज असं सांगेल की मिड व्हर्जनची गाडी घेण्यामध्ये एक बेनिफिट हाच राहील की तुम्हाला जे काय ॲक्सेसरीज फिटिंग करायची ते तुमच्या चॉईसची तुम्ही करू शकता. कोणतीही कंपनी कोणतेही ॲक्सेसरीज काउंटरवर शोरूममध्ये की तुम्हाला ते देताना त्यांचे एक लिमिटेशन असतात. जसं अगदी छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला की जसं DVR आहे. DVR हा जेव्हा शोरूममध्ये कंपनी एक्स्ट्रा ॲक्सेसरीज मध्ये लावून देते, तो बेसवाला मॉडेल लावून देतात. बेसवाले मॉडेलमध्ये तुम्हाला जेव्हा काही रेकॉर्डिंग बघायची असेल, तुम्हाला कधी काही इन्सिडेंट झालाय, तुम्हाला बघायचं आहे, ते मेमरी कार्ड टाकून तुम्हाला ते मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये टाकून बघायचं रेकॉर्डिंग. पण आता मार्केटमध्ये असे भरपूर काही DVR आलेले आहेत की त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ॲप्लिकेशन डाउनलोड आम्ही करून देतो आणि तुम्ही विदिन सेकंड मोबाईलमध्ये चालू याच्यामध्ये बघू शकता. हा मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. हा जो DVR आहे, विमानामध्ये जसं ब्लॅक बॉक्स असतो तसा आता हा DVR गाडीसाठी वर्क करणार. अगदी बरोबर. काय कधी रस्त्यामध्ये आपली चूक नसते, कधी आपलं सिग्नल तोडला गेलेला नसतो किंवा कधी बराच वेळ असतो काही कोणतरी पडलेला इन्सिडेंट झालेला असतो, आपण जाऊन फर्स्ट थांबतो आणि त्याच्यामध्ये जो मागून येणारे लोक असतात त्यांना असं वाटतं की ह्या माणसाकडून ही गाडी टच झाली. पण इज प्रूफ पॉईंट ऑफ व्ह्यू की तो DVR आपलं काम करतो आणि मी थांबलो होतो, मी त्यांना हेल्प करतोय, माझ्याकडून काही टच झालेला नाही. एक्झॅक्टली. हा त्याचा DVRचा खूप मोठा बेनिफिट होतोय. आणि आता हे यंग जनरेशन, थोडे मिडल एज, अगदी 60-70 वर्षापर्यंत लोकही आता त्यांच्यामध्ये अवेअरनेस आलेला आहे की DVR आपल्या गाडीमध्ये असावा. साधारणपणे तुम्ही असं बघाशी त्यांच्याशी गप्पा मारत असताना ते मला सांगत होते की मी जे काही करतो ते नंबर 1, नंबर 2 ब्रँड बरोबरच काम करतो. ॲक्सेसरीज मध्ये सुद्धा ब्रँड असतात सर? हो सर, प्रचंड ब्रँड आहेत. जसं म्युझिक सिस्टम मध्ये सर तुम्हाला पायनियर आहे, सोनी आहे, ब्लॉपॉन्क आहेत, अल्पाईन आहेत, हे सगळे प्रीमियम ब्रँड झाले. तसेच आपण ग्लास फिल्मिंग, PPF ह्या गोष्टीमध्येही ब्रँडमध्ये आहेत. जसं 3M आहेत, लुमार आहेत, जॉन्सन जॉन्सन्स आहे, प्रचंड ब्रँडमध्ये येतात सर. त्याच्यामध्ये असे लोकली खूप येतात त्याच्यामध्ये. पण यामध्ये असं होतं की प्रत्येक ग्राहक हा असा असतो की एक तर 2 गोष्टी असतात, एक तुम्ही विश्वास ठेवून आलेले असतात शोरूममध्ये आणि दुसरं एक आपण प्राइस फॅक्टर. एक्झॅक्टली. जेव्हा प्राइस फॅक्टरवर येतात तेव्हा मग क्वालिटी आणि कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टी चालू येतात त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. तुम्ही आता विश्वासाबद्दल बोलले. सरांचे मुलुंड ईस्टमध्ये त्यांचं शोरूम आहे आणि तुम्ही जर का ठाण्यामध्ये असाल म्हणजे त्यांच्याकडचे जे कस्टमर्स आहेत हे ठाणे, नेरूळ, अगदी कल्याणपर्यंत त्यांचे कस्टमर आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण मुंबईभरातनं कस्टमर त्यांच्याकडे येत असतात. मुलुंड, भांडूप, विक्रोळी या परिसरात असतात. शिवाय वाशी, नेरूळ या परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर्स त्यांचे आहेत. जवळपास 4,700 कस्टमर्सचा डेटा त्यांच्याकडे आहे. माझ्या मोबाईलमध्ये टोटल माझ्याकडे सर मी आता पण जेवढे कस्टमर फिटिंग झाले त्यांचा डेटा माझ्याकडे 37,935 पेक्षा जास्त कस्टमर आहेत. मी त्यांच्या गाड्यांमध्ये ॲक्सेसरीज फिटिंग केली. तर हा जो आमचा इंटरव्ह्यू आहे हा तुमच्या सगळ्या कस्टमर्सपर्यंत तुम्ही डेफिनेटली पोहोचवायची मला गॅरंटी आहे. आणि हे आता जो विश्वासाचा त्यांनी प्रश्न काढला आहे, त्यांचे जे कस्टमर आहेत त्या कस्टमर्सला त्यांच्या बिझनेसविषयी काय वाटतं याचे 2-3 बाईट्स आत्ता आपण बघूया. डॉक्टर विपुल परीख, ऑल देअर कार्स आर हँडल्ड बाय हिम. My car, my daughter's car, he takes care of everything. He's a down-to-earth person in the sense, all his colleagues, all the persons working over there, they are so nice and so polite that even in his absence, they complete the work perfectly. मी विजय अष्टेकर, राहणार मुलुंड ईस्ट. 2009 सालापासून ऑटोक्राफ्ट आणि पर्यायाने सुनील वाळुंज या 2 व्यक्तींशी जोडला गेलो आहे. ऑलमोस्ट आता ही 4थी गाडी की ज्याचं छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी कामं सुनीलच मॅनेज करतो. अतिशय उत्तम क्वालिटी, सर्व्हिसेस चांगल्या आणि ग्राहकाशी कसं वागावं याचा अतिशय छान धडा सुनील घालून देतो आहे. तर कस्टमर्सचा सर एवढा प्रचंड विश्वास, त्यातले बरेचसे डॉक्टर्स आहेत. तुम्ही प्रचंड प्रमाणात माझ्याकडे डॉक्टर, CA, बिल्डर्स प्रचंड आहेत.
तुम्ही आत्ता म्हणालात की कस्टमरचा विश्वास असतो. ज्यावेळेस विश्वास असतो त्यावेळेस काही वेळेस या बिझनेसमध्ये फसवणूक सुद्धा होते का सर? काय सांगा सर? 100% फसवणूक होऊ शकते, पण मी मराठी कुटुंबातला माणूस आहे. बरोबर. त्यामुळे आपली एक विश्वास असते. माझ्या कुटुंबामध्ये मी पहिला जो आहे की जो बिझनेसमध्ये आलेलो आहे, आणि वडिलांची पहिल्यापासूनची गोष्ट होती की जे काही करायचं ते शांततेने विश्वास ठेवून करायचं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी चांगली प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करतो, चांगले ब्रँड बरोबर देण्याचा प्रयत्न करतो. पण जर काही कोणाला खरं कमी प्राइसमध्ये लोकल असेल तर मी सांगून देतो की हे चायनीज आहे, हे कोरियन आहे, किंवा हे दिल्लीवालं प्रोडक्ट आहे. आता बऱ्याच वेळा असे कस्टमर येतात जे पहिले आल्यानंतर बोलतात की नाही आम्हाला चायनीज प्रोडक्ट सोडून हवं आहे. पण त्यांना सांगावं लागतं की सर इलेक्ट्रॉनिकमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी चायनीज नाही आहे सर. की इलेक्ट्रॉनिक आयटम जे आता आमच्या ॲक्सेसरीजमध्ये आहे ते 99.9% ही चायनीज. आणखीही एक दोन जे कस्टमर्स आहेत ऑटोक्राफ्ट कार असेसरीजचे, त्यांच्या पण एक दोन बाईट्स बघूया. माझं नाव बेंजामिन इनॉग अष्टमकर, रहिवासी पाम एकसचा 19 आय थिंक मोर दॅन 42 इयर्स आय एम सेईंग दॅट. आणि देना बँकेत मॅनेजर होतो मुलुंडीसला. आणि ऑटोक्राफ्टमध्ये कधी गाडी आम्ही नेहमी आमची फॅमिली ऑटोक्राफ्ट आहे. आम्ही गाडी सोडतो आणि गाडी आम्हाला परत संध्याकाळी मिळते. काही सांगायचं नाही, काही तक्रार नाही. आज जवळजवळ 25 वर्ष माझ्या गाड्या सगळ्यांच्याकडे आहेत. आता 3 गाड्या आहेत, त्याच्या अगोदर 2 गाड्या होत्या, त्याच्या अगोदर 1 गाडी होती. 1चे माझे 4 झाल्या बिकॉज ऑफ ऑटोग्राफ. मग ही टेल मी बाय दिस कार. आणि स्टाफ इज व्हेरी गुड. आणि बाबा तर बघायला नको, कधी सांगा बाबा आहे अवेलेबल. आणि आम्हाला कधी बघायला लागलंच नाही इतक्या वर्षात. मी किसन सावंत, मी मुलुंड पूर्वेला जवळजवळ 30 वर्ष राहतो आहे. आणि या ऑटोक्राफ्टमध्ये मी जवळजवळ 25 वर्ष येत आहो. आणि माझ्या ज्या गरजा आहेत, माझ्याकडे 2-3 गाड्या आहेत, त्यांचं संपूर्ण इंटिरियर किंवा काही असेल तर मी त्यांच्यावरच अवलंबून असतो. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे म्हणजे एवढा विश्वास आहे की आम्ही गाडी आणली की आम्हाला माहीत असतं की ते संपूर्ण करून देणार. हे सगळे बाईट्स तुमचे बघितल्यानंतर, कस्टमरचे बाईट बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे कस्टमर सगळे तुमच्यावर अक्षरशः फिदा आहेत. काय सांगाल ना सर? इतक्या वर्षानुवर्ष ती लोक येतात आहे, त्यामुळे आणि त्यांची असं नाही की त्यांची आज यंग मुलं पण आहेत, त्यांच्याही आज मार्केटमध्ये ओळखी आहेत की जे मुलुंड वेस्टला राहतात किंवा अदर त्यांचे ग्रुप आहेत की ते ऑलरेडी पूर्वी कुठून करत होते फिटिंग. आणि आता त्यांच्या विश्वास ते माझ्याकडे येतात. अगदी छोटी छोटी गोष्ट आहे की माझ्याकडे मी परफ्यूम विकतो. परफ्यूम हे ब्रँडेड गोदरेज कंपनीचे पण येतात, कॅरल म्हणून ओरिजिनल मेड इन जपान म्हणून येतात, त्या ब्रँडचे येतात. माझ्याकडे येणारे आमचे कंपनीचे जे पर्सन जे असतात ते स्वतःहूनच सांगतात की सर मुंबईमध्ये तुमचे 4 ते 5 शॉप आहेत की त्यामध्ये तुम्ही इतका परफ्यूमचा डिस्प्ले तुमच्या शॉपमध्ये आहे, तो 4 ते 5 शॉपमध्येच असतो. आणि माझ्याकडे असलेली मला त्याबद्दल खरं अभिमान आहे की माझ्याकडे जे जॅपनीज परफ्यूम जे असतात ते बेसिक 650 रुपयापासून चालू होतात, ते 1800 रुपयापर्यंत आहेत. पण माझा मॅक्झिमम सेल हा ओरिजिनल मेड इन जपान याच्यावरच होतो. आणि मेड इन जपान मी प्रत्येक कस्टमरलाही सांगतो की अगदी त्याच्यात असं काही नाही की सांगण्यासाठी मेड इन जपान आहे. तुम्ही कोणतीही बॉटल जी आहे ती बॉटल उलटी करून बघितली, त्याच्या मेड इन ओरिजिनल असेल तर मेड इन जपानचा त्यावर एम्बॉस असतो. आणि कस्टमर आहेत की तो एक कस्टमर घेऊन जी बॉटल घेऊन गेला की नंतर तोच कस्टमर येतो आणि तो 4-5 बॉटल मित्रांसाठी फॅमिलीसाठी घेऊन जातो. एक्झॅक्टली. आपण थोडंसं वेगळ्या विषयावर जाऊयाचा की आपण मगाशी म्हणालो त्या पद्धतीने हे कारचे एक प्रकारे इंटिरियर डिझायनर आहेत. आपलं घर ज्याप्रमाणे छान असावं, सुटसुटीत असावं, मस्त असावं, आतमध्ये बसल्यानंतर फील चांगला यावा, त्याच पद्धतीने ते तुमच्या कार तशा डिझाईन करत असतात. साधारणपणे आजवर किती कार तुम्ही अशा डिझाईन केल्या असेल तर? सर मी आत्तापर्यंत 37,935 पेक्षा जास्तच केलेले आहेत. 37,935 पेक्षा जास्त कार. आणि तुमची स्वतःची कुठली कार आहे आणि त्यात तुम्ही काय काय केलं? तुमची कार बघणं हे अचूक्याचा विषय असेल तर? सर माझी मारुती सियाज गाडी आहे, त्यामध्ये मी ॲम्बियन्स लाईट आहे की त्यामध्ये मी आता काही फोटो पण व्हिडिओ पण देणार आहे त्याचे. त्या ॲम्बियन्स लाईट केलेली आहे माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये. सर मी फिल्म लो कंपनीची फिल्म्स येते
की जी ऑलमोस्ट 28,000 अबाव ती फिल्म फिटिंग केलेली आहे. ग्लास फिल्म हा प्रकार मी प्रत्येकाला हाच सांगतो की लोकांना गरवारे माहिती आहे, जनरली माहिती आहेत, गरवारे, ब्लॉपॉंग, EM हे सगळे ब्रँड माहिती आहे. पण मी प्रत्येक ग्राहकाला हेच सांगत असतो की त्यामध्ये किती UV प्रोटेक्शन आहे, तुम्हाला UV प्रोटेक्शन, हीट रिजेक्शन, IR हे सगळं चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट घ्यायचं आहे. फिल्म हा पण प्रकार असा आहे की सर प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व आहे किंवा त्यामुळे ती 500 रुपयाला सुद्धा फिल्म येते आणि 35,000ची सुद्धा फिल्म येते सर. पण प्रत्येक जो काही समजून घेतात त्याप्रमाणे प्रत्येकाच्या त्या बजेटप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट करून देतो. मी कोणतीच कस्टमरला जनरली त्यांची रिक्वायरमेंट काय, त्यांना काय गरजेप्रमाणे त्यांच्या बजेटप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी देण्याचा प्रयत्न करतो सर. मग विकायचं आहे म्हणून माझ्याकडे एखादी गोष्ट 500 रुपयेवाली पण आहे सर आणि माझ्याकडे साधारण 35,000-40,000 पर्यंत पण प्रोडक्ट असतात. त्यामुळे 35,000-40,000 मध्ये मला खूप मार्जिन आहे म्हणून मला कस्टमरला विकायचं असं नाही आहे माझं एथिक्स. सर जाता जाता काय सांगाल? सर माझं सर्व ग्राहकांना एकच नम्र विनंती आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट घेताना पैसे स्वस्त आहे म्हणून किंवा महाग आहे म्हणून कधीच कोणी घेऊ नये. तुम्ही त्यातली वास्तवता म्हणजे काय प्रोडक्ट आहे, काय प्राइस आहे, तर ते तुम्ही नक्की बघा, प्रोडक्ट क्वालिटी बघा आणि त्यानंतरच तुम्ही परचेस करा. तर तुम्हाला त्या गोष्टीचा कुठे जेव्हा कोणती प्रोडक्ट आपण विकत घेतो तर ते 2 महिने, 5 महिने, 6 महिने सगळं चालतं. पण त्याचे जे प्रोडक्ट लोकल जर प्रोडक्ट असतील तर तुम्हाला ते 6 महिन्यामध्ये नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट चालू होतो. तुमचं असं म्हणणं ह्याचं तर ब्रँडेड घ्या आणि तुम्ही जर घेतलं की तुम्हाला त्याचा बेसिक लॉंग टर्म मध्ये त्याचा बेनिफिट चांगला होतो. की माझ्याकडे काही असे खूप कस्टमर आहेत की त्यांना मी आज समजा सीट कव्हर फिटिंग केलेले आहेत तर ती लोक मला सांगतात सर आम्ही गाडी विकली पण तुमची सीट कव्हर अजून खराब झालेलेच नाही. आणखी एक आता बोलता बोलता आणखी डोक्यात काही प्रश्न येत आहेत. आपण जसं गाडी आणि घर या दोन गोष्टी आपण आता कम्पेअर करतोय, बरोबर आहे? गाडी मध्ये इंटेरियर केलं जातं, घरामध्ये सुद्धा इंटेरियर केलं जातं. हल्ली सर गाडी घरामध्ये वास्तुशास्त्र मोठ्या प्रमाणात अप्लाय केलं जातं, बरोबर. गाड्यांमध्ये पण असं काही ट्रेंड येतोय का? नाही सर, गाडीमध्ये तसं नाही होत. जनरली असं असतं की ऑलरेडी कस्टमर जेव्हा गाडी घेऊन येतो तेव्हा तो सगळीकडे पूजा करून सगळं करून आलेलाच असतो. त्यामुळे तसं वास्तुशास्त्रानुसार असं नाहीये, त्याच्यात सगळं आवड हा प्रकार असतो सर. आवडीप्रमाणेच कस्टमर घेतो आणि त्याप्रमाणे तो तिला सजवतो. हल्ली ते आम्ही अशी यंत्र बघितलेले गाडीमध्ये सर, लोक ठेवतात यंत्र. जनरली बऱ्याच वेळा कोणी मठामध्ये जातात तिथे वाहन यंत्रात येतात, ते आम्ही फिटिंग करून देतो. त्यासाठी डबल टेप स्टिकर असते. पण सर श्रद्धेचा विषय त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगला बिझनेस आहे सर. हो नक्कीच. तर सुनील वाळंज, त्यांचा खूप जवळपास 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रातला. खूप काही सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे, खूप काही केस स्टडीज असतील. एखादी केस स्टडी तुम्ही बाय द वे आमच्याशी शेअर करू शकता की एखादी गाडी तुमच्याकडे आली, ते आव्हानात्मक होतं, काही सेलिब्रिटीची गाडी असेल, असं काही केलं तुम्ही सेलिब्रिटीची? प्रचंड प्रमाणात सेलिब्रिटी, पॉलिटिक्सवाले भरपूर आहेत, प्रचंड आहेत की जे काही गोष्टी की माझ्या शॉपमधले जी स्टाफ असतो तो सांगतो सर हे ह्या सिरियलमध्ये होते, सर हे पिक्चरमध्ये होते, ह्या गोष्टी होतात. त्यांची काही अशी वेगळी नखरे असतात का, मागणी? नाही सर, अजिबात नसतात सर. असं मी आत्तापर्यंत माझ्याकडे टचवूड जेवढे काही आलेले असं कधीच कोणत्याच गोष्टीचे नाही आणि फार हंबल असतात. कोण जास्त म्हणजे जास्त चुझी कोण असतं? लेडीज ड्रायव्हर जास्त, ओनर जास्त चुझी असतात की पुरुष? सर त्याच्यामध्ये चुझी लेडीज ऑलवेज असतातच. पण त्यामध्ये जनरली असं असतं की जेव्हा तुमची गाडी आहे आणि तुमच्यावर माझ्यासारखे 2-3 जण बरोबर घेऊन आलेले असतात, तेव्हा ज्याची गाडी असते माझं ती लोक काहीच बोलत नसतात. त्यांच्याबरोबर जे आलेले असतात तेच लोकांचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रश्न असतात, मागणी असते. आणि आम्हाला बोलताना कळतं की त्यांची जी मागणी आहे ती बरोबर आहे, कोणत्या गोष्टीवर आहे. मी सांगितलं ना त्यांना सांगण्यासारखं खूप काही त्यांच्याकडे. पण कसं असतं ना, शेवटी वेळेची मर्यादा पाळणं गरजेचं असतं, कारण यूट्यूबचे सुद्धा काही नियम असतात, त्याच्यामुळे मग थांबावं लागतं. सर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. आणि हा अतिशय आगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये ते आहेत आणि मी मुद्दाम ते कसे आले, काय आले या प्रश्नांकडे गेलो नाही, कारण हा माणूस हे सगळं अनुभवाने शिकत आज या बिझनेसमध्ये त्यांनी मुलुंड परिसरामध्ये स्वतःचा असा दबदबा निर्माण केलेला आहे आणि 37,000पेक्षा जास्त गाड्या त्यांच्या हाताखालनं गेलेल्या आहेत. विचार करा किती मोठा एक्सपिरियन्स असेल हा. तुम्ही पण त्यांच्याकडे तुमच्या गाड्या डेफिनेटली देऊ शकता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद.
शेवटचा काही हात मारायचा आहे तुम्हाला? तुम्ही गाडीवर मारतात जनरली शेवट. मी सर आव्हान सगळ्यांना एकच करेल, आत्ताचं क्रेज आहे ते ऑनलाईनचं आहे. लोक बरेच वेळा ऑनलाईनमध्ये प्रोडक्ट परचेस करतात. तर मी प्रत्येकाला मी जे स्वतः माझ्यासाठी जे एक नियम करून घेतलेला आहे तोच नियम मी सांगेल की तुम्ही कोणताही प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करताना तुम्ही रिटेल काउंटरमध्ये जाऊन ते प्रोडक्ट चेक करा, त्याची सिरियल नंबर बघा, त्याच्यावर जे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या त्या बघा, त्यानंतर तुम्ही ऑनलाईनमध्ये प्रोडक्ट क्रॉस चेक करून त्याच्यानंतर परचेस करा. तर निश्चितपणे एक स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर संपर्क साधा. सुनील सर तुमच्याशी स्वतःसुद्धा बोलू शकतात, माहिती देऊ शकतात, सल्ला देऊ शकतात, कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करत असतात. आणि सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.